नमस्कार मित्रांनो, तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे कारण की धर्मदाय आयुक्त लय मार्फत जी काही भरती आली होती तर त्याचा निकाल लागलेला आहे. सिलेक्शन लिस्ट जी आहे तर ती लागलेली आहे. बरेच दिवसापासून उमेदवार वाट पाहत होते. काहींनी ट्विटर मोहीम छेडली होती, काहींनी ईमेल मोहीम छेडली होती. तर शेवटी याचा फायनल रिझल्ट जो आहे तो आलेला आहे आणि याला आपण फायनल म्हणूया कारण की याच्यानंतर काही जास्त बदल होत नाही. याच्यामध्ये कट ऑफ किती लागला आणि कोणाची निवड झाली आणि पुढील प्रक्रिया काय असणार या सगळ्या काही गोष्टी आपण ज्या आहेत तर त्या पाहणारच आहोत. बघा, तुम्ही जर धर्मदाय आयुक्तालयाच्या वेबसाईटवर जर गेले तर तुम्हाला इथं निवड सूची नावाचा ऑप्शन दिसणार आहे आणि या निवड सूचीमध्ये जर तुम्ही पाहिलं तर तुमचे वरिष्ठ लिपिक असेल, निरीक्षक असेल किंवा बाकीचे पद असतील त्या सगळ्यांचा निकाल तुम्हाला इथं दिसतोय निवड सूची टॅब मध्ये. इथं नाही, त्यांनी निवड सूची टॅब मध्ये हा निकाल टाकलेला आहे. बघा, त्यांनी परिपत्रक पण दिलेलं आहे 24 मार्च 2026 चं हे परिपत्रक आपल्याला पाहायला मिळतं. याच्यामध्ये बघा, त्यांनी गट ब अराजपत्रित आणि गट क या संवर्गातील 9/9/2025 रोजी सविस्तर जाहिरात प्रसिद्ध केलेली होती आणि त्याच्यात विधी सहाय्यक, निरीक्षक, वरिष्ठ लिपिक या पदांकरता जी काही जाहिरात घेण्यात आली होती त्याचं जे आहे तर ते लक्षात घ्या, त्यांची निकाल तयार करण्यात आलेला आहे. सदर निवड सूचीच्या यादीत नमूद उमेदवारांना कागदपत्र पडताळणी करता त्यांचे वैयक्तिक ईमेलद्वारे स्वतंत्रपणे कळवण्यात येईल. तसेच धर्मदाय आयुक्तालयाच्या वेबसाईटवर देखील त्यांना कळवण्यात येणार आहे. म्हणजे आता पुढील जी प्रक्रिया असणार आहे ती म्हणजे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची, त्याच्या संदर्भातली माहिती वेबसाईटवर येणार आहे, इग्नाइट अकॅडमीच्या चॅनलवर येणार आहे, इग्नाइट अकॅडमीच्या टेलिग्राम चॅनलवर येणार आहे, सगळीकडे येणार आहे आणि तुम्हाला ईमेल पण जो आहे तर तो त्याचा येणारच आहे. लक्षात घ्या, एक सूचना दिलेली यादीमध्ये नाव आलं म्हणजे तुम्ही नियुक्ती दिली जाईल असं होत नाही. आता तुम्ही म्हणाल सर तुम्ही तर म्हणले अंतिम अंतिम आहे मित्रांनो, पण लक्षात घ्या तुमचं जर डॉक्युमेंट मध्ये प्रॉब्लेम असेल तरच तुम्ही बाहेर पडणार. आता लक्षात घ्या, तुमचे मार्क्स कमी जास्त याच्यावरून बाहेर नाही, तुमचं नाव आलंय फक्त तुम्ही चुकीचं डॉक्युमेंट दिलं होतं किंवा तुमच्याकडे डॉक्युमेंटच नव्हतं तर तुम्ही बाहेर जे आहेत तर ते पडू शकतात. इथं सगळ्या काही गोष्टी इथं त्यांनी दिलेल्या आहेत. ओके, आता लक्षात घ्या, जर मी निरीक्षक याचं जर पाहिलं तर टॉपर किती झालंय, टॉपर आउट ऑफ 200 200 पैकी 200. आता ही किमया आहे नॉर्मलायझेशनची. ओके, ही किमया आहे नॉर्मलायझेशनची किमया आहे. 2 नंबरला आलेला 199.65 आणि हा 199.43 म्हणजे लईच याच्यावरून. आणि हे सगळे ओपन जनरलचे सिलेक्शन आहेत. बघा, ओपन जनरलचे सिलेक्शन, ओपन जनरलचा कट ऑफ क्लोज झालेला आहे 196.27. आता खूप साऱ्या मुलांना 180 होते, 190 होते, त्यांना वाटायचं माझं होऊन जाईल, पण लक्षात घ्या मित्रांनो ही सरळ सेवा आहे, याला कट ऑफ किती जाईल ना हे कोणीच प्रेडिक्ट करू शकत नाही. एमपीएससी ला तरी आपल्याला अंदाज येतो की 50-60 लागेल, हे सरळ सेवेचा आहे ना हा हिशोबच राहत नाही किती जाईल. महिलांमध्ये पण जबरदस्त कट ऑफ लागलाय, महिलांचा पण 196 चा टॉपर जो आहे तर तो आलेला आहे आणि त्यांची लिस्ट जी क्लोज झालेली आहे तर ते 191.61 एवढ्याला क्लोज झालेले. बाकीचे एससी एसटी असतीलच ते. वरिष्ठ लिपिकला लक्षात घ्या, वरिष्ठ लिपिकला देखील जर तुम्ही पाहिलं ओपन जनरल 179 याला चांगला गेलेला आहे कारण की नॉर्मलायझेशनचा फरक नाही पडला कारण की 2 शिफ्ट मध्ये पेपर होता. इथे 172 हा एवढा ओपन वुमन रिझर्वेशन. एससी जनरलचा किती 174 आणि ओपन एक्स सर्व्हिसमॅन 153. तर हे आपल्याला इथं रिझल्ट इथं पाहायला मिळतात. ओके, पहिला जो ओपन जनरलचा कॅन्डिडेट आहे तर त्याचं मेरिट इथं हे दिव्यांगांचं आहे. ठीक आहे, 179 ला आपण म्हणू शकतो ओपन जनरलचा कॅन्डिडेट आहे तर तो क्लोज झालेला आहे. चांगली गोष्ट आहे. बघा, यादीत नाव आलं म्हणजे अंतिम नियुक्ती मिळते असं होत नाही, त्याच्यासाठी तुमचे कागदपत्र वगैरे तपासले जातात. बघा, उमेदवारांची ओळख, संबंधित कागदपत्र, वैद्यकीय तपासणी, चारित्र्य पडताळणी अहवाल आणि आरक्षणाची कागदपत्र ही सगळी चेक करूनच तुम्हाला अंतिम जी नियुक्ती आहे तर ती देण्यात येणार आहे. लक्षात घ्या, जर तुम्ही दिलेली माहिती चुकीची निघाली, खोटी निघाली, प्रमाणपत्र अवैध ठरवले, वैद्यकीय तपासणी तुम्ही अपात्र ठरले तर या सगळ्यांचं लक्षात घ्या, उमेदवाराचे नाव निवड यादीमधून तात्काळ कमी करण्यात येईल आणि त्याच्या जागी जे काही वेटिंगचे उमेदवार असतील, लक्षात घ्या वेटिंगच्या उमेदवारांना संधी देण्यात येईल आणि वेटिंग लिस्ट 2 वर्षभर काय लक्षात घ्यावा. आणि धर्मदायची आहेत भरती काही लवकर येत नाही, हीच भरती खूप दिवसांनी आली होती. 2 वर्षात जे जे कोणी पद सोडतील, जे जे कोणी वरती जातील तर त्याच्या जागी त्यांच्या खाली जे उमेदवार असतील त्यांना मात्र इथं एक चांगली संधी जी आहे तर ती भेटणार आहे. सोबतच ज्या काही उमेदवारांना वाटत असेल की मला आता धर्मदायला सिलेक्शन झाले किंवा झालेलं नाहीये तर अशा उमेदवारांनी आता वरच्या पोस्टचा नक्की अभ्यास करू शकतात. ग्रुप बी आणि ग्रुप सी ची एक चांगली जाहिरात जी आहे तर ती येणार आहे. तर याची लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच आपली अवेलेबल आहे. इग्नाइट अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाउनलोड करून तुम्ही या बॅचला जे आहे तर ते इनरोल करू शकतात. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.